हाँ, और बॉम्बे बर्गर की तरफ से एक कूपन मिलेगा। नो डाउट इम्तियाज भाई 37 रन का टारगेट बनाया था, 35 रन अकेले के, नो डाउट। उसी तरह हमारे गांव के नायब सेक्रेटरी जनाब रौनक कोदरे साहब का इस्तिकबाल करेंगे, नासिर कोदरे। त्याचबरोबर संदेश कीर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक होता लगातार 3 षटकारांसाठी, नो डाउट, थँक्यू। चला आपण मैदानाकडे बोलूया। उसी तरह हमारे गांव के सेक्रेटरी जनाब सरफराज खमकर का इस्तिकबाल करेंगे मतीन चिविलकर साहब। उसी तरह हमारे मेहमान शरद मयेकर साहब, इनका सत्कार करेंगे मुनाफ अंजिलकर साहब। प्रेमनाथ के वालिद है ये शरद मयेकर साहब, इनका इस्तिकबाल करेंगे मुनाफ अंजिलकर साहब। पार्थ संतोष मांजेकर यांच्याकडून आमच्या मंडळास 500 रुपयाची देणगी आलेली आहे, मंडळ शतशः आभार व्यक्त करतोय। उसी तरह शादाब परकार साहब का इस्तिकबाल करेंगे असीम जंजीरकर साहब। सर मॅच कंटिन्यू ठेवायची आहे, इथं सतकार होत राहील पण मॅच कंटिन्यू प्लीज। उसी तरह अभी पाटिल हमारे गांव के उद्योगपति है, अभी पाटिल, इनका इस्तिकबाल करेंगे मलिक बंगाली। उसी तरह हमारे मेहमान उनके सगे भाई विशु विशु पाटिल, इनका इस्तिकबाल करेंगे रहीत चिविलकर। उसी तरह हमारे गांव के एक मुअज़्ज़िज़ उद्योगपति जो हमारे दिल के करीब है, संदेश कीर साहब, इनका इस्तिकबाल करेंगे आरिफ बोदला जी। उसी तरह हमारे मराठी स्कूल को बहुत साल देने वाले हमारे गुरुजी बोरकर गुरुजी, हमारे दोस्त, इनका इस्तिकबाल न करें तो हमारे लिए बहुत। बोरकर गुरुजी का इस्तिकबाल करेंगे रहीत चिविलकर। उसी तरह सूरज माजरेकर, इनका इस्तिकबाल करेंगे
इस्माइल नाइक। कंटिन्यू सर। थैंक यू वेरी मच। फिर एक बार आए हुए सभी मेहमानान का मैं हार्दिक 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 स्वागत करता हूं शाइनी बॉयज़ वडोली इनकी जानिब से, और ले चलता हूं मैदान की ओर। आए हुए सभी खिलाड़ियों का, सभी दर्शकों का मैं हार्दिक स्वागत करता हूं, और इस मैच का आंखों देखा हाल हिंदी कमेंट्री माध्यम के द्वारा मैं मुदस्सर आपके सामने पेश करने जा रहा हूं। चलिए मैदान का रुख करते हैं दोस्तों, जहां पर क्या बात है, कुछ मिसिंग हुआ हमारे कमेंट्री से, तो आपको बताता चलूं कि यहाँ पर जो है पहले टॉस जीतकर अजहान 11 वहूर ने बल्लेबाजी करने का निर्णय लिया, और अभी तक भी सही साबित हुआ। तो पहला ओवर यहाँ पर जारी है और राहुल कामले के ऊपर प्रहार हो रहा है। आप देख सकते हैं पहली गेंद में 6 रन, दूसरी गेंद में 4, तीसरी गेंद में 1, चौथी गेंद में 1 और 5वीं गेंद पर 1 छक्का। फिर एक बड़ा शॉट से बैक टू बैक दूसरा छक्का लगता हुआ यहाँ पर, क्या बात है। तो यहाँ पर पहले ही ओवर में राहुल कामले के ऊपर प्रहार किया है और एक बड़ा स्कोर खड़ा होता हुआ यहाँ पर 24 ऑन स्कोर बोर्ड बिना विकेट के नुकसान पर। अब देखना होगा क्या होगा। निश्चित रूप से पहली ओवर में अगर प्रहार होता है तो एक दबाव भरी गेंदबाजी होना लाजिम है। और अजहान 11 वहूर के बारे में कहना चाहूंगा कि अजहान 11 वहूर ने लगभग जब पहली मैच खेली थी इस मैदान पर, तो पहली मैच खेलने के साथ टॉस जीता और कहा कि हम बल्लेबाजी करेंगे, और एक बड़ा स्कोर खड़ा किया था 73 रन। उसके बाद में फिर एक सेकंड राउंड का मैच हुआ, उसके बाद में फिर उन्होंने टॉस जीता और कहा कि हम बल्लेबाजी करेंगे, फिर एक बड़ा स्कोर खड़ा किए, और अब ये क्वार्टर फाइनल का राउंड आपके सामने चला है। सनराइज करंजकोल और अजहान 11 के दरमियान फिर टॉस जीता और कहा कि हम बल्लेबाजी करेंगे। तो यहाँ पर पहली ओवर में दिखा दिया कि आप बल्लेबाजी करना क्यों पसंद करते हैं। तो पहली ओवर की समाप्ति के बाद बिना विकेट के नुकसान पर आप देख सकते हैं कि 24 रन ऑन स्कोर बोर्ड पर आते हुए लगभग आप देख सकते हैं दुर्गा रोसट यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे। शायनी बॉयज शतचं आभार राहील त्यांचं। सन्माननीय समद चिविलकर इथं उपस्थित झालेले आहेत। शायनी बॉयज यांच्या वतीने मी त्यांचा हार्दिक 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 स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे। मैदान का रुख करते वाइड गेंद, यहाँ पर 1 रन जरूर मिलेगा। बहुत अच्छी गेंद यहाँ पर हर्षल के गेंदबाजी की जरा एक्शन देखिए, कितनी बेहतरीन हाई आर्म एक्शन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि पहली गेंद वाइड डाले थे, लेकिन उसके बाद आप देख सकते हैं 1 ही रन लेने में कामयाब हुए। लेकिन निहाल चरफरे जिनके बल्ले से आप देख सकते हैं 3 छक्के और 1 चौका लगा है। अभी भी आपको बताता चलूँ दोस्तों 23 रन पर खेल रहे सऊद पटेल, जिन्होंने सिर्फ साथ दिया है, उनको पता है कि जब तक निहाल चलता है चलेगा, उसके बाद में मुझे दौड़ना होगा। इस बार उठा दिया, फिर एक बार गेंद को परखा और गेंद सीमा रेखा बाउंड्री के बाहर। क्योंकि आपको बताता चलूं ये छक्कों की हैट्रिक होगी, क्योंकि आखिरी गेंद 2 गेंदों पर 2 छक्के लगाए थे। उसके बाद आपको कहता चलूं कि ये पहली गेंद खेली उसके बाद, यानी कि छक्कों की हैट्रिक यहां से होती हुई निहाल चरफरे के बल्ले से। थैंक यू डीजे। ओके डीजे, जब तक ना मैं कहूँ आपको डीजे, आपको आराम ही करना होगा। चलिए, लेकिन तैयार रहिए। फिर एक बार यहाँ पर बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, शॉट गली में एक खिलाड़ी तैनात था और यहाँ पर एक बड़े खिलाड़ी का विकेट का पतन होता हुआ निहाल चरफरे ने अपना काम कर दिया और बहुत बढ़िया इनिंग खेली। 29 रन पर आउट हुए। अपने टीम को जिस तरह से योगदान देना था वो उन्होंने दे दिया। लगभग मैं आपको कहता चलूं कि उन्होंने सिर्फ 7 गेंदें खेली, जिसमें 7 गेंदों में 29 रन बनाए और ये उनका योगदान बहुत बड़ा रहेगा। नया बैट्समैन मैदान में जाता हुआ फहद, अब कहा राहत भरी सांस ली होगी सनराइज करंजकोल ने। करंजकोल की टीम के बारे में कहना चाहूंगा, राहुल कामले जैसे बल्लेबाज है जिन्होंने हाल ही में तुड़ील के बल्लेबाजी करते हुए 2 गेंदों में 11 रन की जरूरत थी और अपोजिट टीम थी नागोटना और 2 छक्के लगातार लगाए थे। और यही बात है, अब देखना होगा
बहुत बढ़िया स्वागत किया अपने खिलाड़ी का निहाल चरफरे का जब वो पवेलियन में आए। अब ये दोनों टीमें जो है महाड़ तालुके की है, क्या होगा देखना होगा। दोनों टीमें महाड़ तालुके की। अब तालुका वाइज लड़ेंगे या गेम वाइज, और इस बार सीधे बल्ले से खेला है। गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में आते खिलाड़ी मौजूद है, वहां पर कप्तान खुद खड़े थे। कप्तान ने गेंद को कलेक्ट किया और एक ही रन में संतुष्ट होना पड़ेगा। इस एक रन के साथ स्कोर हल्का सा बढ़ता हुआ 33 रन ऑन स्कोर बोर्ड, एक विकेट के नुकसान पर। दर्शकों को बताता चलूं कि ये मैच जो चल रहा है दोस्तों, इस बार खराब गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, शफल होकर खेलने का प्रयास किया लेकिन बल्ले पर गेंद नहीं आई और ऑफ स्टंप से काफी बाहर थी। यहाँ एक रन जरूर मिलेगा और इस एक रन के साथ स्कोर हल्का सा बढ़ता हुआ 34 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए। दोस्तों 34 रन यहाँ पे आप देख सकते हैं, दूसरा ओवर जारी है। मैं कहता चलूं दूसरे ओवर में अब तक भी आप देख सकते हैं कि लगभग 4 गेंदें हो चुकी है। फिर एक बार बैक टू बैक गेंद यहाँ पर आती हुई वाइड करार दी गई है और बहुत ही बाहर थी ऑफ स्टंप से। यहाँ पर दबाव बना हुआ है। जानते हैं कि पहली ओवर में जब इतने रन आए उसके बाद में क्या करना चाहिए, लेकिन एक कहता चलूँ एक विकेट ज़रूर लिया अब तक भी 4 गेंदों में, लेकिन रन खर्च किए सिर्फ 8, जिसमें एक छक्का शामिल है। अब तक की अच्छी गेंदबाजी कह सकते हैं, लेकिन क्या होगा अगर ऐसी गेंदबाजी करते रहे। अब तक 3 वाइड भी डाल चुके हैं उसमें। फिर एक बार हवाई फायर करने का इरादा, खिलाड़ी गेंद के नीचे, दूसरा झटका लगता हुआ सऊद के रूप में सऊद को बैक टू द पवेलियन आना पड़ेगा। यहाँ पर गेंदबाज की तारीफ करनी होगी यासीन सर, क्योंकि मैं बताते चलूं 3 गेंदें तो जरूर वाइड डाली उन्होंने, लेकिन 2 विकेट जरूर चटकाए उन्होंने। 35 ऑन अ स्कोर बोर्ड, 35 रन आ चुके स्कोर बोर्ड पे लगता हुआ। अच्छा स्कोर है, सम्मानजनक स्कोर अभी तक भी कह सकते हैं। आने वाली इस ओवर की आखिरी गेंद होगी, आखिरी गेंद आना बाकी है। हर्षल ने अपने आप को झोंका था, अपने आप को संभाला था कि किस तरह से गेंदबाजी की जाए और उस तरह से गेंदबाजी की। 2 सलामी के बल्लेबाज मैदान से बाहर निकलते हुए, 2 सलामी के बल्लेबाज मैदान से बाहर गए हैं। इस बार आखिरी गेंद, ओहो क्रिकेट का ब्रह्मास्त्र यहाँ पर यूज करते हुए रन लेने की कोई गुंजाइश ही नहीं यहाँ पर हो। हर एक गुंजाइश को खारिज करते हुए यहाँ पर अपनी ओवर को समाप्त किया बिंदी गेंद के साथ। लगभग आप देख सकते हैं कि यहाँ पर स्कोर वही थमा हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद। प्लीज टीम मीटिंग न करे मित्रांनो, तुम्हाला मी वारंवार सूचना देऊ शकत नाही, पण जवळ हा स्कोर सांगतो। स्कोर झालेला आहे, स्कोर 35, 35 धावा फलकावर लागतात। खुशखबर आहे मुरुड जंजिरा क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्यातर्फे मित्रांनो 14, 15, 16 मार्च 2022 ह्या रोजी प्रथम क्रमांक आहे 1,11,111 विथ ट्रॉफी। त्याचबरोबर सेकंड प्राइज आहे 55,555 ट्रॉफी। थर्ड प्राइज आहे 10,000 रुपये अँड ट्रॉफी। त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आहे इलेक्ट्रिकल बाईक आहे। त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच। तर मात्र तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करावा असेल तर नईम कादरी, त्याचबरोबर इस्माईल शेख, त्याचबरोबर सुबक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर आमच्याकडे आमच्याशी संपर्क साधू शकता आपण। तो यहाँ पर फहद स्ट्राइक पर खेलते हुए, ओहो इस बार हवाई फायर, गेंद आर पार सीमा पार, 6 रनों के लिए यहाँ पर जाती हुई। सन्माननीय संदेश जी कीर यांच्याकडून आमच्या शायनी बॉयज वडोली या मंडळाला 1,100 रुपये म्हणजे 1,100 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळ त्यांचा शतशः आभार व्यक्त करतोय। चलिए मैदान का रुख करते हैं, जहां पर बल्लेबाजी करने का निर्णय लिया था और अभी तक तो मैं देख सकता हूं कि सही साबित होता हुआ। आप देख सकते हैं कि रन संख्या 42 ऑन स्कोर बोर्ड पर लगती हुई
फिर एक बार इनसाइड आउट उठाकर खेला है, खिलाड़ी कोई मौजूद नहीं और ये गैप ढूंढा यहाँ पर। गेंद सीमा रेखा बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए जाती हुई आप देख सकते हैं। डीजे डीजे नो डीजे जेव्हा आम्ही सांगणार तेव्हाच, कारण वेळ कमी आहे मित्रांनो, आम्ही नंतर वाजवू, याचा फायदा घेणार आहोत आम्ही याच्या नंतर। पण आता मात्र इथं आम्हाला काय घडवायचंय, मात्र आम्हाला सामने उरकायचे आहेत। कशा पद्धतीने उरकायचे आहेत तर मात्र आम्हाला इथं मंडळाकडून वॉर्निंग आलेली आहे। पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू जातोय आरपार, गगनभेदी गगनचुंबी 6 धावांसाठी। आता मात्र डीजे व्हायलाच पाहिजे, कारण डीजे वाजायलाच पाहिजे, या चेंडूवर तरी डीजे वाजलाच पाहिजे। डीजे थँक यू डीजे। चेंडू हातात आलेला आहे आणि गोलंदाज तयार आहे। काय होऊ शकतोय, काय घडू शकतोय। पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याच्या नादात हुकतोय, पण पंच इथं दोन्ही हात समांतर करतात आणि आमच्याकडे इशारा करतात। स्वेर चेंडू होतोय, एकेरी धावेची शिक्षा मिळणार, एकेरी धावेनी धाव फलक वाढतोय, धाव फलकावर धावा लागतात, ती मात्र तब्बल 53 हाफ सेंचुरी इथं पूर्ण केली अझान 11 वहूर संघाने। पुन्हा एकदा जोरकस फटका, चेंडू दूरवर जाऊन पडतोय, 6 धावा भेटतात। आता मात्र या षटकारावर डीजे थँक यू डीजे। शॉट शॉट डीजे, कारण चेंडू पंचांच्या हातात आला आहे आणि गोलंदाज तयार आहे। कशा पद्धतीने गोलंदाजी करावी ह्याला, कारण हा थांबण्याचा नावच नाही घेत। याचं नाव आहे फहद पटेल, यांनी दाखवलेलं आहे 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने आपण किती गुणवंत आहोत आणि माझ्याकडे जी कला कौशल्य आहे। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, जोरकस फटका मारण्याच्या नादात, पण गोलंदाज इथं चणक्ष आणि चालाक निघाला। इथं मात्र स्लोअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, पण मात्र इथं तिसरं षटक संपतोय। काय घडतंय ते मात्र एकच रन। धावसंख्या एकेरीने वाढतोय, एकेरी धावसंख्या धाव फलकावर जाते। धावा झालेली आहे ती 60 धावा आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। प्रत्युत्तर द्यायला 61 धावा करावा लागतील मित्रांनो। थोड़ा सत्कार का कार्यक्रम करें हम। हमारे गांव के मोअज़्ज़िज़ जनाब अब्दुल समद चिविलकर साहब, इनका सत्कार करने के लिए मैं दावत देता हूं समीर साने साहब को कि आए और उनका सत्कार करें। बहुत खिदमत की हमारे गांव के लिए, मोअज़्ज़िज़ हस्ती है समद चिविलकर साहब। तत्पूर्वी दिघी आणि वालवटी दोन्ही संघाचे संघनायकाला एक विनंती आहे, 5 मिनिटाच्या टॉस बॉक्सकडे यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर लगेचच आपला सामना आहे आणि हा शेवटचा क्वार्टर फायनलचा राऊंड असेल मित्रांनो। आपल्याला घेऊन जातोय पुन्हा एकदा आपण मैदानाकडे, कारण काय तिथं घडलं, इतिहास घडले। 3 षटकारांमध्ये 60 धावा धावा फलकावर लागतात। इथं मात्र उसी तरह हमारे गांव के एक मोअज़्ज़िज़ जनाब सचिन कीर, ग्राम पंचायत सदस्य और राष्ट्रवादी श्रीवर्धन तालुका के उपाध्यक्ष है। सचिन कीर, इनका इस्तिकबाल करने के लिए मैं दावत देता हूं उसामा चिविलकर साहब को। इसी तरह गोनगर के मुनव्वर गजगे साहब का इस्तिकबाल करने के लिए मैं दावत देता हूं दानिश साने को। कंटिन्यू सर।
थँक्यू व्हेरी मच. मी मगाशी सांगितलं होतं एक उच्चांक इथं मारतंय. 3 षटकारांच्या या सामन्यामध्ये 60 धावा धावफलकावर लागतात. मित्रांनो 61 धावांचं आव्हान आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत, विनोद दिघे आणि राहुल कांबळे. राहुल कांबळे ह्यांना मला वाटतं जवळ मी खेळताना पाहिलेलं आहे. जर दोन्ही फलंदाज लागले निश्चितपणे आपल्याला सामन्यामध्ये रंगत पाहायला भेटेल. दोन्ही फलंदाज तितकीच चांगले परिस्थितीमध्ये आहेत. 2021 आणि 2022 मध्ये फुल फॉर्मला असलेले दोन्ही फलंदाज आहेत. मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज मात्र फक्त पुन्हा एकदा चेंडू हा ऑफ स्ट्रिक सोडून जातोय, खूपच बाहेरून जातोय. पेनकर सर तिथं उपस्थित आहेत मेन अंपायरची भूमिकेमध्ये. ते सांगतात हा स्वेर चेंडू जातोय. धावसंख्या 1 नी सुरुवात होतोय. फहद आपल्या बॉलिंग मार्गावर जातोय. एक लॉंग रनअप पासून गोलंदाजी करायला सुरुवात करतोय. अगदी वेगळी एक्शन, हाय आर्म एक्शन. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथं कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय. तिथं व्हॉलेंटियर्स आहेत. पंच यस इट्स अ 4. 4 धावा भेटत्यात. हा वेलकम बाउंड्री येतोय, कारण आपण विचार करू शकता ही वेलकम बाउंड्री आलेली आहे आणि 1 धाव अतिरिक्त आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे एका चेंडूवर आपल्याला 5 धावा भेटलेल्या आहेत. मी दोन्ही फलंदाज जे आहेत विनोद दिघे आणि राहुल कांबळे अतिशय चांगले आणि गुणवंत खेळाडू आहेत. फहद मात्र विचार करू शकतो. फहदला विचार करण्याचा प्रयत्न करू शकतो की कुठल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मी सांगतोय आणि इथं विनोद दिघे ठोकतोय. लॉंग लटच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. डीजे अंतिम कॉल मी आपल्याला देतोय. दिघी आणि वालवटी जर 2 मिनिटात हजर राहिलं नाही ते पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा ठोकतोय बॅक टू बॅक चेंडू आणि हा छक्का नाही, हा मला वाटतंय अठ्ठा आहे. मॅच मध्ये ट्विस्ट येणार. मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो हे दोन्ही फलंदाज ते अनुभवी फलंदाज आहेत आणि जवळ मी तुम्हाला म्हटलं होतं याच्या आधी सामना सुरू व्हायच्या आधी जर विनोद दिघे किंवा राहुल कांबळे लागला तर निश्चितपणे काहीतरी घडू शकतोय. इतिहास घडले 3 षटकांमध्ये 60 धावांचा. पण पाठलाग करतात दोन्ही फलंदाज. असं मॅच सोडणार नाही. एवढा लांबून करंट स्कोर होऊन आम्ही कशाला आलो तर आपल्याला दाखवतात आपली गुणवत्ता फलंदाजीमध्ये दाखवतात. कशा प्रकारे 2 चेंडू आपण पाहिले. बॅक टू बॅक षटकार खेचतोय विनोद दिघे. अजूनही त्याचा सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राइकला उभा आहे राहुल कांबळे. मी म्हणत होतो माझा शब्द बाहेर निघायच्या आधी विनोद दिघे याच्या बॅट मधून चेंडू बाहेर निघाला आणि 6 धावांसाठी गेला. धावसंख्या 6 नी वाढतोय. धाव फलक भरकनी उंची घेतोय आणि धावा जातात ते मात्र धाव फलकावर एकूण 17 धावा फलकावर लागतात. मित्रांनो पुन्हा एकदा मी वालवटी संघ आणि दिघी संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल करून घ्या. पंचांना चेंडू द्यायचा आहे. व्हॉलेंटियर्स जरा पंचांवर लक्ष द्या. प्रत्येक वेळीच आपल्याला ह्या सामन्यामध्ये लक्ष द्यायला लागेल, कारण इथं मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेचा भार जर आपल्यावर पडलं तर आपली फायनल व्हायची आहे. फायनलचं लक्षात घेता आपण पंचांना चेंडू हवाय. काहीतरी घडतोय तिथं. प्लीज कॉपरेट करायचं आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे, कारण पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकानंतर आपल्याला जुना चेंडू दिलाय. जर चेंडू आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे, तो मॅच बॉल घ्यायचा. पंच तो चेंडू आपल्याकडे ठेवायचा आहे. काय घडतोय बघा. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय, तिसऱ्या चेंडूवर षटकार, आणि चौथ्या चेंडूवर षटकार. मात्र आपण पाहिलं तर 3च चेंडू झालेले आहेत आणि 17 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडू गगनभेदी, गगनचुंबी, लगातार 3रा षटकार. डीजे थँक्यू. डीजे चेंडू आलेला आहे. डीजे
प्रत्यक्ष मी पाहत होतो, मी सांगत होतो, पण विनोद दिघे हा थांबायचा नावच घेत नाही. कारण लगातार हॅट्रिक करतोय तो मात्र षटकारांची. काय परिस्थिती होती आणि काय परिस्थितीमध्ये आणून ठेवलंय विनोद. पुन्हा एकदा फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न होतो. दोन खेळाडू बीट होतील काय आणि सीमारेषा पार जातोय, चौकार जातोय, जल्लोष होतोय करण स्कोलच्या खैम्यामध्ये आपण पाहतोय. आणि नक्कीच व्हायला हवे, कारण धावसंख्या भर्रारीने वाढतोय. इथं मात्र विनोद दिघेला पाहायला फुल गर्दी चालू आहे. कोण आहे विनोद दिघे आणि कोण आहे विनोद दिघे हे नक्कीच पाहावं लागेल. त्यांनी दाखवून दिलेलं आहे. 2 चौकार आणि लगातार 3 षटकारामुळे इथं धावफलकावर लागतात. ती म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत. अहो, पुन्हा एकदा खेळण्याच्या प्रयत्नात काय घडतंय तिथं. तर इथं मात्र मी सुद्धा थांबलो, कारण काय घडला इथं सुसाईड झालेली आहे. विनोद दिघेने आपल्या हाती 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विनोद दिघेने आपल्या हाती आपला सुसाईड करून घेतलेला आहे. इथं मात्र त्यांनी विष पिऊन घेतलेला आहे. काहीतरी घडणार. इथं मात्र 27 धावा आल्यानंतर आत्महत्या केली. यासिन सर, काहीतरी घडणार होता. या चेंडूवर जर षटकार येता नक्कीच 33 धावा असते, पण आता मात्र आपण पाहतोय एका षटकानंतर 27 धावा आहेत आणि 61 धावा करायच्यात. आता मात्र 12 चेंडू आपल्याला शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज आहे. सोपं आव्हान म्हणू शकतोय, पण बराच वेळ तुम्हाला सांगतो, राहुल कांबळे हा नॉन स्ट्राईकला होता. आता मात्र स्ट्राईक भेटलेली आहे राहुल कांबळेला. त्याचाच भाऊ, सख्खा भाऊ विशाल कांबळे येतोय फलंदाजीला, नॉन स्ट्राईकला. मागाशीच उल्लेख केला, तुडीला सामना चालू असताना 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती. त्यावेळी विशालनी 2 विशाल षटकार खेचून आपल्या संघाला फायनल जिंकून दिली होती. आता मात्र इथं काय घडू शकतोय नक्कीच आपण पाहूया, कारण 12 चेंडू आणि 34 धावा या मैदानाचं आपण समीकरण बघितलं तर चेस पण होऊ शकतोय. त्याच प्रकारे आपण आता विचार करू शकतोय काय घडणार आहे. इथं मात्र सबमरीन डिलेव्हरी, गोलंदाज सौद मात्र इथं भेदक मारण्याचा प्रयत्न करू शकतोय. इथं मात्र टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू शकतोय. इथं मात्र काय घडतंय तर इथं मात्र कॅच सुटतंय. इथं मात्र विकेट किपर यष्टीरक्षक चूक करतोय तो मात्र कोणाची झेल सोडलेस तू तर राहुल कांबळेची झेल सोडलेस तू, कारण हा सबमरीन डिलेव्हरी होती. इथं मात्र प्रयास करावा लागल. पुन्हा एकदा जोरकस फटका, वैडेश मिळवून चेंडू जातोय. तिथं क्षेत्ररक्षक आहे फहद, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव घेतात. एकेरी धावेनी धावसंख्यात भर होतोय. धावफलकावर धावा लागतात ते 28 धावा. आता मात्र समीकरण बदलतोय. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 33 धावा होऊ शकतात काय? मे बी आणि मे नॉट बी. हा क्रिकेटमध्ये नाही, करून दाखवा. पुन्हा एकदा जोरकस फटका, क्षेत्ररक्षक उभा आहे तिथं आणि फलंदाज कोण बाद होतोय तर विशाल कांबळे. ह्याला माघारीच परतावा लागल. इथं मात्र पकड बनवतोय आणि भेदक मारा करण्यात हुशार असलेला गोलंदाज सौद मात्र इथं मात्र दुसरा फटका बसतोय. तो मात्र सनराइज करण स्कोलला. आता मात्र कोण जाऊ शकतोय तर मात्र स्वतः कॅप्टननी हाती घेतलेला आहे. काय विचार असू शकतोय. आतापर्यंत आपल्याकडे चेंडू आहेत 9
आणि 33 धावांची गरज आहे. काही घडू शकतंय. सौद याचा मी कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे सौदचा, कारण सौदनी जी टिचून आणि भेदक गोलंदाजी केली आहे याच्यावर कुठलाही मोठा फटका अजून सुद्धा खेळायला दिलेला नाही. 3 चेंडू सौदचे झालेले आहेत, त्यामध्ये एक झेल सुटले आणि मित्रांनो एक विकेट सुद्धा गेलेली आहे. आपण पाहता पाहता या 3 चेंडूवर काही होऊ शकतोय आणि हे 3 चेंडू पुढचा इतिहास रचून ठेवतील आणि पुढचा काय घडू शकतो हे 3 चेंडू नंतर. पुन्हा जोरकस फटका, चेंडू हवेत 30 यार्ड सर्कल मध्ये राहतोय, पण इथं काय होतोय, फक्त आणि फक्त एकेरी धाव येतोय. दोन्ही फलंदाज आपले आत्मविश्वासाने खेळायचा प्रयत्न करतात, मात्र बॅटीवर चेंडू येत नाही. इथं 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. आपण पाहू शकता 32 धावांची गरज आहे, तर 32 धावांची गरज अशी आहे की आपल्याकडे चेंडू उर्वरित राहिलेत मित्रांनो 8. सौद याचा कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. पुन्हा एकदा जोरकस फटका, फटका फसतोय, फहद येतोय चेंडू खाली. कुठलीही चूक होत नाही. इथं मात्र परतावा लागेल. तिसरा हादरा बसतोय तो मात्र सनराइज करंजकोलला. आत्ता मात्र माझा आवाज सुद्धा कमी होत चाललाय, कारण जी फटकेबाजी आपण पहिल्या षटकांमध्ये बघितली होती ती मात्र इथं मात्र थंड वातावरणामध्ये कमी होतोय. तरी सुद्धा सौदचं कौतुक करणार मी मित्रांनो. सौदला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर हा सामना आतापर्यंत आपण बघतो तर आपल्याकडे खेचून काढलाय. सौद पटेल नावाचा हा फलंदाज आणि गोलंदाज आपल्याला पाहावा मिळतोय मित्रांनो. ज्या पद्धतीने त्यांनी पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि एकेरी धाव मिळते. इथं मात्र सौदचं कौतुक करावं लागेल, कारण इथं मात्र आपण पाहता पाहता त्याचा षटक संपलेला आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावा फलकावर लागते ती मात्र 30 धावा. आपण विचार करू शकतो, कारण 3च धावा दिलेल्या आहेत आणि 2 विकेट. या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला पाहिजे, कारण सामना कलाटणी देणारा हा गोलंदाज होता सौदसाठी मित्रांनो. हा आहे क्रिकेट, हा आहे हृदयाचे ठोके वाढवणारा क्रिकेट आपल्याला म्हणतो. त्याचपूर्वी आमच्या शायनी बॉयज वडवलेल्या देणगी आलेली आहे. मोईन शेखदारे यांच्याकडून 250 रुपयाची देणगी आमच्या शायनी बॉयजला आलेली आहे. मंडळ त्यांचा शतश आभार व्यक्त करतोय. चला आपण सामन्याकडे जाऊया. यासीन सर, काय होतं पहिल्या षटकामध्ये? मला असं वाटलं होतं काहीतरी घडणार, पण सौदचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. आत्ता मात्र नवीन गोलंदाज आहे आदनानकडे सोपवलेलं आहे. इथं मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपले एक रन्स एकेरी धाव पूर्ण करतात आणि एकेरी धावेने आता सुद्धा काय होऊ शकत नाही, कारण मोठे फटकावे आपल्याला मारावंच लागतील. पुन्हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, काय घडू शकतोय? मात्र क्षेत्ररक्षण चांगला होतोय काय? यस, आणि चेंडू हातात समावतोय. इथं मात्र एकच धावावर समाधान होऊ शकतोय. आता मात्र विचार करावा, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज आहे मित्रांनो. शक्य नाही, एखादा नो चेंडू आला तर काय इतिहास घडू शकतोय, पण मात्र खेळ चांगला दाखवला. ओहो, यावेळी चेंडू येतोय आणि सीमारेषाच्या बाहेर 6 धावांसाठी 6 धावा मिळतात. इथं मात्र दुरुस्त आलेलं नाही, पण उशीर झाले येताना. कर्णधारच फलंदाजी करतो इथं. पुन्हा एकदा जोरकस मारण्याच्या नादात बॅटीची वरची कडा घेतोय, चेंडू विसावतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. अजून एक हादरा बसतोय. इथं मात्र अझान 11 वहूर संघाने आपली पकड ही जी आहे 90% आपल्या पक्षामध्ये घेऊन ठेवलेली आहे, कारण आता मात्र काही होऊ शकत नाही असा विचार नक्कीच करावा लागेल. याच्यानंतर मी सांगतोय होणारा सामना वालवटी आणि दिघी. नाणेफेकीचा कोल जो आहे तो
वालवटी संघाने जिंकलेला आहे. जसा सामना संपल वालवटी संघाच्या कर्णधाराला माझी विनंती असेल आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मित्रांनो, आजच्या दिवसात आम्हाला सामने उरकायचे आहेत आणि तुमचा सहभाग आम्हाला झाला, तुमचा कॉपरेट झाला, त्याच्यामुळे आम्ही हे सामने उरकू शकतो. नक्कीच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, कारण बोलता बोलताना आमची चूक होतोय. एखाद्या सामान्य व्यक्तीकडे जर माईक सोपवलं तर काही घडतो, काही चूक होऊ शकतो त्याच्याकडनं आणि माईकवर बोलणं मित्रांनो सोपं नसतो. आमच्याकडनं पण काही बोलता बोलताना चूक होतोय, त्याला दूर न करायचं आहे तुम्ही. चला मित्रांनो, मैदानाकडे बोलतोय. इथं मात्र चांगली डिलेव्हरी करतोय. इथं मात्र यस काहीतरी घडणार होतं, पण पंच चालाक आहेत, त्यांना माहिती आहे काय करावं लागेल. इथं मात्र विकेट किपर हसतोय, त्याला माहिती आहे काय घडलं होतं, पण काय घडणार आहे. यस पंच इथे बोलतात तुम्हाला जो आहे शेवटचा चेंडू असेल. यस शेवटचा चेंडू असणार आहे. यावेळी बघा काय होतोय. इथं मात्र हरलेल्या संघाचे मी अभिनंदन करीन. यासिन सर, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण राहील तर निश्चितपणे आपल्याला विचार करावा लागेल. हा यस यस कंटिन्यू. सत्काराचा कार्यक्रम आमचे मित्र या एरियातले सर्कल माननीय कडचे साहेब यांचा सत्कार इम्तियाज नाईक यांच्या वतीने करण्यात येत आहे, ते त्यांनी स्वीकार करावे. तसेच